Hello everyone, welcome to Rising India Civil Services Academy. Myself Harshal Desai, ex-assistant commandant, ex-range forest officer. Earlier we were known as a E-Ranker SIAS Academy. Now we have proudly become Rising India Civil Services Academy. This new name carries a bigger version, a stronger commitment, and our mission to shape dynamic officers for Rising India. This will be new name, new energy, but same dedication to your success. So let's rise together. Many of you were asking me about the forestry optional batch, right? So I am happy to share that our forestry optional batch has now officially started. This batch is designed specifically for UPSC Forest Services, MPSC Forest Services, or rather any state forest services examinations. Okay, this batch will cover the complete syllabus. There will be concept focused teaching, there will be PYQ analysis, high quality 1600 pages notes with multiple diagrams, and full mentorship course will be also available. If you are seriously aiming for forest services, this batch can be a real game changer for your preparation. Anyone interested in joining or attending a batch can contact us on following given number. Okay, so today, according to MPSC perspective, we are going to tackle two questions. The first question will be, why MPSC Forest Services is a much better choice than the regular civil services. Okay, and the second question will be, why forestry is the best optional subject. आजच्या ह्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत की फर्स्ट क्वेश्चन दोन पार्ट्स असतील ह्या लेक्चरचे. पहिला पार्ट जो असेल, व्हाय एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेस इज मच बेटर दॅन द रेग्युलर सिव्हिल सर्व्हिसेस, अँड सेकंड क्वेश्चन विल बी व्हाय फॉरेस्ट्री इज द बेस्ट ऑप्शनल सब्जेक्ट. तो सेकंड पार्ट मी कव्हर करेल सेकंड लेक्चर मध्ये. ठीक आहे, सो फर्स्ट आपण बघूया हे जे लेक्चर असणार यात मी तुम्हाला सांगेल बेसिकली की एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेस आणि एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस ज्याला आपण राज्यसेवा म्हणतो यांच्या दोघांमध्ये मेजर डिफरन्सेस काय आहेत. ओके, सो कम्पेअर करूयात आपण प्रिलिम्स कशी असणार आहे, मेन्स कशी असणार आहे, इंटरव्ह्यू कसा असेल, त्यानंतर टोटल कशी असते, फिजिकल एक्झामिनेशन असते किंवा नाही, पोस्ट काय असतात, पोस्ट ज्या असतात त्यांचे प्रमोशन्स कसे असतात, वर्क लाईफ बॅलन्स असतो की नाही, हे सगळे ऍस्पेक्ट आपण इथे टॅकल करणार आहोत किंवा रादर बघणार आहोत. आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसवर जास्त फोकस करायचा आहे की एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेसवर जास्त फोकस करायचं आहे. ओके, सो प्रिलियम्स बघूयात. एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिलियम म्हणजे राज्यसेवेची प्रिलियम आणि त्याचबरोबर एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेसची प्रिलियम. सो फर्स्ट दोघांसाठी बघा 2022 पासून काय झालंय, दोघांसाठी प्रिलियम एक्झामिनेशन काय सेम आहे, काहीही चेंजेस नाही, दोघांसाठी प्रिलियम एक्झामिनेशन सेम आहे. प्रिलियम्स मध्ये काय असतं, दोन पेपर असतात. पेपर फर्स्ट दॅट इज जीएस वाला पेपर, तो अनिवार्य असतो म्हणजे कंपल्सरी पेपर असतो. मेरिट पेपर त्याला आणखी आपण म्हणतो. बरेच विद्यार्थी म्हणतात की मेरिट पेपर काय असतं सर, तर मेरिट पेपर म्हणजे ज्याचे मार्क्स काउंट होतात, दॅट इज युअर मेरिट पेपर. सेकंड इज युअर पेपर सेकंड अर्हताकारी म्हणजे क्वालिफाईंग पेपर. फक्त क्वालिफाय व्हायचंय, पर्टिक्युलर एक 33% मार्क्स जर आपल्याला मिळाले तरच तुम्ही प्रिलिमचे तुमचे मार्क्स पकडले जातील रँकिंग लावण्यासाठी किंवा मेरिटसाठी, अदरवाईज तुम्ही एलिजिबल नसणार आहे. तर दोघांसाठी एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे राज्यसेवा आणि एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेस दोघांसाठी ही प्रिलिमिनरी एक्झामिनेशन काय सेम आहे, त्याचा सिलेबस काय वगैरे हे तुम्हाला माहितीच असेल. किंवा रादर आपण बघूयात, पेपर 1 जो आहे तो 200 मार्क्सचा, पेपर 2 अगेन 200 मार्क्स, कॅरीज इक्वल hours 2 hours for each. देन मानक पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन आपण असायला हवं. ठीक आहे, आणि माध्यम काय असणार आहे, मीडियम ऑफ एक्झामिनेशन काय असेल, मराठी अँड ऑल्सो इंग्लिश. वस्तुनिष्ठ आणि बहुपर्याय म्हणजे मल्टिपल चॉईस एमसीक्यूज असतात. तर हे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन झालं. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन दोघांची सेम आहे, त्याच्यामुळे त्यात काहीही चेंजेस नाही. दोघांसाठी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन काय सेम आहे. बट मेजर डिफरन्स जो होतो बघा, नीट लक्षात घ्या, मेजर डिफरन्स जो आहे तो आहे मेन्समध्ये. जो मेन्समध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर मेन्समध्ये काय आपण फॅक्टर्स बघणार आहोत. ही आहे तुमची एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची स्लाइड, म्हणजे हा तुमचा सिलेबस आहे एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसचा मेन्सचा. ठीक आहे, तर एकूण किती गुणांची परीक्षा असते, किती मार्क्स असतात, 1750 1750 मार्क्स असतात. आणि त्याचबरोबर इंटरव्ह्यूचे 275 मार्क्स आणि टोटल किती होतात तुमचे, हे टोटल होता 2025 मार्क्स. ओके, तर याच्यात किती पेपर्स असतात, टोटल 9 पेपर्स आहे. 9 पेपर्स मध्ये 9 पेपर्स मध्ये हा पेपर 1 आणि पेपर 2 हे काय आहेत, अगेन क्वालिफाईंग पेपर. ओके, आणि दीज आर मेरिट पेपर, ऑल्सो कॉल्ड ॲज अ कंपल्सरी पेपर्स. ओके, तर क्वालिफाईंग पेपर्स मध्ये 2 पेपर असतात लँग्वेजचे, एक मराठी दुसरा इंग्लिश आणि इंग्रजी. त्यात किती मार्क्स असतात, प्रत्येकी 300 मार्क्स. मानक म्हणजे एक स्टँडर्ड काय असणार आहे त्यासाठी,
10th स्टँडर्ड. ओके, माध्यम काय असणार आहे? मराठी पेपरसाठी मराठी माध्यम, इंग्रजी पेपरसाठी इंग्रजी माध्यम. आणि कालावधी 3 तास 3 तास. हे जे क्वालिफाईंग पेपर आहेत ज्याला अर्हताकारी म्हणतो आपण, तर किती पर्सेंटेज मार्क्स लागतात? 25% मिनिमम तुम्हाला मार्क्स मिळायला पाहिजे, तरच तुम्ही त्याच्यासाठी काय असणार आहे? क्वालिफाईंग असणार आहे. तरच तुमचे हे जे बाकीचे पेपर 3, पेपर 4, पेपर 5, 6, 7, 8, 9 हे पेपर चेक होतील. अदरवाईज जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये 25% मार्क्स मिळाले नाहीत तर तुमचे पेपर चेक होणार नाहीत. ओके, सो टोटल 9 पेपर्स, पेपर 1, पेपर 2 क्वालिफाईंग पेपर, पण पेपर 3 to 9 म्हणजे एकूण जे आहेत ते 7 पेपर तुमचे काय असणार आहेत? मेरिट पेपर असणार आहे. प्रत्येकाचे मार्क्स किती आहेत? 250 मार्क्स. पहिला आहे एसे, देन GS1, GS2, GS3, GS4, ऑप्शनल सब्जेक्ट 1 आणि ऑप्शनल सब्जेक्ट 2. बघा सिलेबस केवढा मोठा आहे. तर इतका मोठा सिलेबस हा फक्त मेन्सचा आहे. हा कशाचा झाला? MPSC सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे राज्यसेवा, रेग्युलर राज्यसेवेचा हा सिलेबस आहे. पण बघा आपण MPSC फॉरेस्ट सर्व्हिसेसचं बघितलं, सिंपल टोटल 400 मार्क्स मेन्सचे, इंटरव्ह्यूचे 50 मार्क्स आणि टोटल मार्क्स होतात 450. मेन्सचे मार्क्स 400, इंटरव्ह्यूचे मार्क्स 50 आणि टोटल मार्क्स 450. आणि पेपर्स किती असणार आहे? फक्त 2. ऑप्शनल पेपर 1, ऑप्शनल पेपर 2. इच पेपर विल बी ऑफ 200 मार्क्स. कालावधी किती असणार आहे? ड्युरेशन किती असणार प्रत्येक पेपरचा? 3 hours. आणि दोघं मेरिट पेपर असणार आहे. कॉम्पिटिशन बघा, कॉम्पिटिशन म्हणण्यापेक्षा सिलेबस बघा. इकडे मागे काय होतं? सिलेबस किती मोठा होता? हा एक पेपर, हा एक, हे टोटल 7 पेपर जे आहे ते कंपल्सरी पेपर प्लस हे तुमचे 2 पेपर. 9 पेपर्सचा तुम्हाला प्रिपरेशन करायचं. आणि असंही नाही की 9 पेपर्स जे आहेत ते खूप छोटे आहेत. वास्ट सिलेबस आहे, ट्रिमेंडसली वास्ट सिलेबस आहे. GS चे पेपर आहेत, एसे करायचा आहे, लँग्वेज करायची आहे, त्याच्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट्स करायचे आहेत. आणि फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये काय? सिम्पली ऑप्शनल सब्जेक्ट 1, ऑप्शनल सब्जेक्ट 2, 200 मार्क्स इज पेपर असणार आहे. 200 + 200 400 मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे 50 मार्क्स. दॅट्स इट. 450 पैकी मेरिट लागणार आहे. तर तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची वाटते, लक्षात ठेवा, कुठलीही एक्झाम देत असाल तुम्ही, कुठल्याही एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर ऑलवेज रिमेंबर, शॉर्टर द सिलेबस प्रिपरेशन बिकम्स मोर फोकस. जितका सिलेबस कमी असेल तितकं प्रिपरेशन काय असणार तुमचं? मोर फोकस असणार आहे. आणि ऑब्वियस रिझन्स आहेत, जेवढा शॉर्टर सिलेबस असेल रिव्हिजन काय असणार आहे तुमचं? इझी होईल, जास्तीत जास्त टाइम तुमची रिव्हिजन होईल. आणि त्याचबरोबर तुम्ही क्वेश्चन्स प्रिडिक्ट पण करू शकता. जर सिलेबस कमी आहे तर त्या सिलेबसवरच तुम्ही परत परत जर वर्क करत असणार तर तुम्ही क्वेश्चन्स पण काय करू शकतात? इझिली प्रिडिक्ट करू शकतात. आणि त्यामुळे तुमचा सिलेबस देखील लवकर कव्हर होतो. तुम्ही आन्सर रायटिंगवर जास्त फोकस करू शकता. जितका लवकर सिलेबस कंप्लीट होईल तुम्ही आन्सर रायटिंगला तुम्हाला काय होईल? जास्त वेळ मिळेल. आणि त्याच्यामुळे आन्सर रायटिंगवर तुम्ही जास्त वेळ फोकस करू शकतात. PYQ अनालिसिस जास्त करू शकतात. आणि त्यामुळे अल्टिमेटली तुमचं स्कोरिंग पोटेन्शियल काय होतं? वाढतंय. तर लक्षात ठेवा, हे तुम्हाला कुठल्याही एक्झामचं प्रिपरेशन करताना ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायचं की किती सिलेबस आहे, आपल्याला रिव्हिजन करता येणार आहे का, किती वेळ लागणार आहे रिव्हिजन करायला, PYQ अनालिसिस होणार आहे का. आणि रायटिंगसाठी रायटिंग प्रॅक्टिस इज अ मस्ट. लक्षात ठेवा, फॉरेस्ट सर्व्हिसेस असू द्यात किंवा MPSC सिव्हिल सर्व्हिसेस असू द्या, यात जर तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस केली नाही तर तुम्हाला काहीही सक्सेस मिळणार नाही. रायटिंग प्रॅक्टिस इज अ मस्ट. ते जुने जे दिवस होते, तुम्ही जे MCQ पॅटर्नने प्रिपरेशन करत होते ते चेंज झालेलं आहे. तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये MPSC असू द्या, UPSC असू द्या, रायटिंग प्रॅक्टिस करावी लागेल. रायटिंग प्रॅक्टिस म्हणजे स्पीड नाही. स्पीड तर तुम्हाला ऑब्व्हियसली जास्त लागेल, स्पीड तर असायला जावं, पण स्पीड बरोबर तुम्ही त्या क्वेश्चनचं अनालिसिस कसं करताय, तुम्ही मुद्दे कसे मांडतायत, प्रेझेंटेशन कसं करतायत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय असणार आहे? इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, सो सेकंड ऍस्पेक्ट आपण बघितला, प्रिलियमचा ऍस्पेक्ट आपण बघितला होता. दोघां ठिकाणी काय प्रिलियम सेम आहे, पण मेन्सचं काय आहे? MPSC सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये 9 पेपर्स आहेत, टोटल 1750 मार्क्स आहेत आणि 3 hours फॉर इच पेपर. इकडे MPSC फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये फक्त 2 पेपर, ऑप्शनल सब्जेक्ट 1 अँड ऑप्शनल सब्जेक्ट 2. टोटल मार्क्स किती? 400 मार्क्स, 200 मार्क्स फॉर इच पेपर आणि 3 hours इच. ओके, खूप सिंपल आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू बघूयात. इंटरव्ह्यू मध्ये काय आहे? MPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या इंटरव्ह्यूचे मार्क्स किती आहे? 275 मार्क्स. आणि इकडे किती आहेत? 50 मार्क्स. अगेन द सेम लॉजिक जे मी तुम्हाला मेन्सचं सांगितलं. जितकं कमी मार्क्सचा इंटरव्ह्यू तितकं तुम्ही प्रेडिक्शन काय करू शकता? जास्त करू शकता. आणि MPSC सिव्हिल सर्व्हिसेसचा इंटरव्ह्यू जास्त मार्क्स आहे, ऑब्व्हियसली त्याच्यावर क्वेश्चन्स पण काय असतात? खूप डायव्हर्स असतात, डायनॅमिक असतात. ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, तुमचं ऍप्टिट्यूड चेक केलं जाऊ शकतं, लिडरशिप चेक केलं जाऊ शकतं, जनरल अवेअरनेस चेक केलं जाऊ शकतं. या सगळ्या गोष्टी तिथे तुमच्या चेक केल्या जाऊ शकतात. पण जनरली आतापर्यंतचा जो ट्रेंड आहे त्यानुसार MPSC फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये
3 टॉपिक असतात किंवा 3 हेडिंग्स असतात, त्याच्यावरच क्वेश्चन विचारले जातात. पहिला असतो तुमचं नेचर कॉन्झर्वेशन किंवा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड, बिकॉज ऑब्वियस रिझन्स की तुम्ही फॉरेस्ट सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करताय, तर तुम्हाला ते फॉरेस्ट सर्व्हिसेस बद्दल जितकं काही नॉलेज आहे किंवा एन्व्हायरमेंटल अवेअरनेस बद्दल तुम्हाला ते माहिती असायला हवं. ते तुम्हाला GS मध्ये पण लागतंच आणि त्याचबरोबर इथे फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये पण लागतं. आणि त्यानंतर क्वेश्चन विचारले जातात ऑप्शनल सब्जेक्ट 1 आणि ऑप्शनल सब्जेक्ट 2. तर हे टोटल तुमचं प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यूचं. प्रिलिम्स दोघांसाठी सेम, मेन्समध्ये खूप ड्रास्टिक डिफरन्स आहे, इंटरव्ह्यूमध्ये पण मार्क्स वाईज जर कन्सिडर केलं तर भयानक डिफरन्स तुम्ही म्हणू शकता. 270 मार्क्स आणि 50 मार्क्स, ऑब्व्हियसली 225 मार्क्स MPSC सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जास्त लागतात. ओके, सो नेक्स्ट इज टोटल किती होते, 2025 मार्क्स आणि MPSC फॉरेस्ट सर्व्हिसेस मध्ये टोटल किती होते, 450 मार्क्स. सो जिथे मार्क्स कमी, आउटकम इज मोर प्रेडिक्टेबल अँड मोर मेरिट बेस. ओके, एक सिंपल लॉजिक आहे, यात काही खूप हे नाहीये, रॉकेट सायन्स नाही, एक सिंपल लॉजिक की जितके मार्क्स कमी तितकं प्रिपरेशनला वेळ जास्त मिळतो आणि तितकंच आउटपुट काय असतं तुमचं फॉर ऑब्वियस रिझन्स प्रेडिक्टेबल असतं. सो नेक्स्ट कंपॅरिझन पॉइंट इज पोस्ट. पोस्ट कुठल्या कुठल्या असतात, MPSC सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सम पोस्ट आर गॅझेटेड, बट MPSC फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये ऑल पोस्ट आर गॅझेटेड. रिमेंबर, MPSC सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये कुठल्या पोस्ट येतात, DYSP, DC, ACST, असिस्टंट RTO, तहसीलदार, नायब तहसीलदार, ह्या सगळ्या पोस्ट येतात. त्यापैकी काही पोस्ट काय आहेत गॅझेटेड आहेत, काही पोस्ट काय आहेत नॉन गॅझेटेड आहेत. बट MPSC फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये ज्या दोघं पोस्ट आहेत, फर्स्ट इज ACF and second is RFO. Both posts are gazetted posts. That means from the first day only you will get the full gazetted status. Full gazetted status from the first day only. तुमचं ट्रेनिंग पिरियड कंप्लीट झाला त्याबरोबर इमिजिएटली तुम्हाला काय मिळतं, गॅझेटेड ऑफिसरचं स्टेटस मिळतं. ऑलवेज रिमेंबर, गॅझेटेड ऑफिसर मीन्स देअर विल बी हायर ऑथॉरिटी, आणि ऑब्विसली हायर ऑथॉरिटी मीन्स हायर पर्सेंटेज अँड हायर रिस्पेक्ट इन द गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. ओके, सो नेक्स्ट इज सिलेबस. आपण मागे बघितलंय MPSC सिव्हिल सर्व्हिसेस सिलेबस काय, प्रचंड मोठा सिलेबस आहे. टोटल आपल्याला 9 पेपर्स प्रिपेअर करायचे. 2 पेपर जे आहेत ते फक्त क्वालिफाईंग पेपर आणि 7 पेपर्स एसे, 4 GS चे पेपर, ऑप्शनल सब्जेक्ट 1, ऑप्शनल सब्जेक्ट 2. तर त्याच्यामुळे हा सिलेबस काय होतो, खूप मोठा होतो. जितका जास्त सिलेबस तेवढं तुम्हाला एफर्ट जास्त लागतील आणि तेवढंच जे आउटकम असतं ते अनप्रेडिक्टेबल होतं. बट इकडे MPSC फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये सिलेबस काय, खूप कमी सिलेबस आहे. फक्त 2 ऑप्शनल सब्जेक्ट आहे, ऑप्शनल सब्जेक्ट 1 आणि ऑप्शनल सब्जेक्ट 2, आणि तेही अतिशय इझी ऑप्शनल सब्जेक्ट आहे. असं नाही की खूप तुम्हाला हार्ड ऑप्शनल सब्जेक्ट आहेत, अतिशय इझी ऑप्शनल सब्जेक्ट आहे. तुम्ही कॉन्सेप्ट जर नीट समजून घेतल्या तर तुम्ही इव्हन क्वेश्चन्स देखील प्रिडिक्ट करू शकता की पुढच्या वेळेस यावर काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पण MPSC सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये असं होत नाही. त्याचं खूप डायनॅमिक नेचर आहे. तिथे तुम्हाला ऑब्वियस रिझन्स आहे, GSला आवाका नाही आहे. GSचा काय असं म्हणू शकतो, आवाका नाही म्हणण्यापेक्षा आवाका खूप मोठा आहे, कारण की एक बाउंड्रीज नाही आहे की इतकाच सिलेबस आहे. GS मध्ये फक्त हेडिंग्स दिलेले असतात, त्या हेडिंग्सच्या अंडर ते काहीही विचारू शकतात. पण जर ऑप्शनल सब्जेक्ट, फक्त ऑप्शनल सब्जेक्ट जर आपण कन्सिडर केलं तर तिथे एक स्टील फ्रेममध्ये एक सिलेबस मेन्शन केलेला असतो की फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट ऑप्शनल सब्जेक्ट आहे, तर फॉरेस्ट ऑप्शनल सब्जेक्टमध्ये एक मँग्रोव्ह टॉपिक आहे. मँग्रोव्हचं त्यांनी सांगितलं हे टॉपिक तुम्हाला करायचे. ऑब्वियस रिझन्स तुम्ही ते क्वेश्चन्स काय करू शकतात, प्रिडिक्ट करू शकतात. त्याबद्दल तुम्ही चांगलं प्रिपरेशन करू शकतात, रिव्हिजन करू शकतात. सो डेफिनेटली पोस्ट वाईज देखील इथे लेव्हरेज जास्त आहे आणि सिलेबस वाईज देखील MPSC फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये लेव्हरेज जास्त असणार आहे. थर्ड इज कॉम्पिटिशन. इकडे कॉम्पिटिशन किती असते रेग्युलर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, प्रत्येक वर्षी किती स्टुडंट्स अपेअर होतात, अराउंड 5 to 6 लाख स्टुडंट्स अपेअर होतात. किती स्टुडंट्स अपेअर होतात, 5 to 6 लाख स्टुडंट्स. आणि पोस्ट किती असतात, 300, 400, 500 और मॅक्स टू मॅक्स आतापर्यंत जे आलेले आहेत त्या 600. यावर्षी तर खूपच कमी पोस्ट आहेत. किती पोस्ट आहेत, 127 पोस्ट आहेत फक्त. इकडे किती कॉम्पिटिशन काय असणार, इकडे ऑब्वियस रिझन सायन्स ग्रॅज्युएट्स फक्त अलाउड आहेत, त्याच्यामुळे 50 to 60K 50 to 60,000 स्टुडंट्स फक्त इथे असतात. इथे लॅक मध्ये असतात. ओके, 50 to 60,000 स्टुडंट्स. आणि पोस्ट किती येतात बघा, ह्यावेळेस तर पोस्ट किती आहेत, 144 पोस्ट आहेत. इव्हन दो जर सगळ्या जरी RFOच्या पोस्ट असतील, बट ऑब्व्हियसली दोज आर गॅझेटेड पोस्ट. रेग्युलर सिव्हिल सर्व्हिसेस पेक्षा तर नक्कीच चांगली पोस्ट आहे RFO. ओके, सो खूप कॉम्पिटिशन जिथे जास्त असते ना, तिथे आपण जाण्यापेक्षा आपलं फायनल टार्गेट काय असतं, अल्टिमेट टार्गेट काय असतं की आपल्याला गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये जायचं असतं. एक प्रेस्टिजियस सर्व्हिस आपल्याला गव्हर्नमेंट सर्व्हिस हवी असते आणि त्यासाठी हा खूप मोठा शॉर्टकट आहे MPSC फॉरेस्ट सर्व्हिसेस. कॉम्पिटिशन कमी आणि पोस्ट देखील जास्त आहे. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज सक्सेस रेशो. ऑब्वियस रिझन्स आहेत. इकडे जर 5 to 6 लाख स्टुडंट्स आहेत
आणि 127 पोस्ट आहेत. इकडे किती असणार आहे? 50 to 60,000 स्टुडंट्स आणि पोस्ट किती आहे? 144. जर सक्सेस रेशो वाईज आपण जर कम्पेअर करायचं ठरवलं तर इथे होतो फक्त 0.3% सक्सेस रेशो आणि इकडे किती असणार आहे? इकडे असणार आहे तुमचा 0.03% सक्सेस रेशो आणि 0.3% सक्सेस रेशो. म्हणजे आउट ऑफ द 10 कॅन्डिडेट जे फायनली सिलेक्ट होणार असेल त्याच्यापैकी 3 कॅन्डिडेटमध्ये तुम्ही एक असण्याचे चान्सेस असतात. मात्र इकडे बघा, इकडे सक्सेस रेशोचं पर्सेंटेज किती चेंज होतं. इकडे 10 पट जास्त तुम्हाला चान्सेस आहे एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये सिलेक्शन होण्याचे. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट इज प्रेस्टीज. दोघं गव्हर्नमेंट सर्व्हिसेस, एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस राज्यसेवेमधनं ज्या पोस्ट मिळतात त्या देखील प्रेस्टिजियस आहेत. एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेसमधनं ज्या पोस्ट मिळतात ते देखील प्रेस्टिजियस आहेत. फरक एवढा असतो, एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये केवळ डीवायएसपी आणि बाकीचं जर आपण ग्रुप बीच्या पोस्ट बघितलं तर पीएसआय या दोघं युनिफॉर्म सर्व्हिसेस आहेत. पण एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये ज्या युनिफॉर्म सर्व्हिसेस आपण कन्सिडर करतो दॅट इज आरएफओ. आरएफओला देखील ज्या वेळेस तुम्ही रिक्रूट होता, ज्या दिवशी तुमचं पोस्टिंग होतं त्या दिवसापासून तुमच्या खांद्यावर 3 स्टार असतात. जसा पोलीस डिपार्टमेंटमध्ये डीवायएसपीचा युनिफॉर्म असतो 3 स्टार विदाउट रिबन. बघा, सिनियर पीआय काय असतं, 3 स्टार असतात आणि एक रिबन असते, रेड आणि ब्लू कलरची एक रिबन असते, दॅट इज युअर सिनियर पीआय. डीवायएसपीचा काय युनिफॉर्म असतो, फक्त 3 स्टार असतात, ते रिबन नसते. तिथे ब्लू रेड जी रिबन असते अशी हॉरिझॉन्टल, ते रिबन नसते. तर तो जो डीवायएसपीचा युनिफॉर्म असतो तो सेम युनिफॉर्म कोणाचा आहे, एमपीएससी मध्ये रेंज फॉरेस्ट ऑफिसरचा आहे. आणि त्यानंतर एसीएफ जे आहे त्यांना युनिफॉर्म नसतो. पण हीच पोस्ट इतकी पॉवरफुल असते आरएफओ पोस्ट की बरीच वर्ष आरएफओ जे कॅन्डिडेट राहतात ते प्रमोशन स्वतःहून नाही म्हणतात की आम्हाला आरएफओ म्हणूनच पोस्ट करायला वर्क करायला आवडेल. का? त्याच्या मागे काही रिझन्स आहे, बिकॉज इट्स अ एक्झिक्युटिव्ह पोस्ट. तुम्हाला ऑथॉरिटी असते, ऑन फील्ड तुम्ही असतात, सगळे डिसिजन तिथले तुम्ही घेत असतात. स्टाफबद्दल डिसिजन असू द्या, त्या पर्टिक्युलर एरियाबद्दलचे डिसिजन असू द्या, तुमची जी रेंज असेल त्या रेंजशी रिलेटेड कुठल्याही गोष्टी असतील तर त्या तुम्ही ठरवतात. त्यामुळे ह्या सर्व्हिसेसला खूप प्रेस्टीज जास्त असते कारण की ती युनिफॉर्म सर्व्हिसेस असते. ओके, ऑलवेज रिमेंबर, एमपीएससी मध्ये जरी प्रेस्टीज हाय असेल, एक लॅकुना मी एमपीएससी मधला सांगतो, बिकॉज आय वॉज ऑल्सो अ सिव्हिल सर्वंट. तर मला एक लॅकुना त्यातला काय जाणवला आजपर्यंत, एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमधनं ज्या पोस्ट मिळतात त्या देखील हाय रिस्पेक्ट असतो. एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेसमधनं ज्या पोस्ट मिळतात त्यांना देखील हाय रिस्पेक्ट असतो. बट एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये मोर ब्युरोक्रेसी असते, ब्युरोक्रेसी जास्त असते. आणि ऑलवेज रिमेंबर, जिथे ब्युरोक्रेसी जास्त तिथे पॉलिटिक्स काय असतं, नेहमी जास्त असतं. आणि जिथे पॉलिटिक्स जास्त तिथे तुम्हाला ऑटोनॉमी काय असते, कमी असते. हे सूत्र जे आहे ना, तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा. मोर ब्युरोक्रेसी, so more politics, and more politics means less autonomy. इथे मात्र तसं नाही. एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसच्या विरुद्ध इथे असतं ऑब्विसली लेस ब्युरोक्रेसी असणार आहे. लेस ब्युरोक्रेसी मीन्स लेस पॉलिटिक्स, and less politics means more autonomy. तुम्हाला कुठे काम करायला जास्त आवडेल, जिथे ऑटोनॉमी जास्त असणार आहे. पॉलिटिक्स इन्फ्लुएन्स फार कमी असतो, बिकॉज फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये, फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये इन ऑल इतका पॉलिटिकल इंटरफरन्स नसतो जितका बाकी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये असतो. प्रेस्टीज वाईज जर तुम्ही कन्सिडर केलं तर दोघं सिव्हिल सर्व्हिसेस सारख्याच आहेत, पण इकडे तुम्हाला फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये ऑटोनॉमी जास्त मिळणार. ऑटोनॉमी म्हणजे काय, अधिकार जास्त असणार आहे. तुम्ही डिसिजन घेऊ शकता नेमकं काय करायचंय किंवा काय नाही करायचंय. तर त्या पद्धतीने प्रेस्टीज वाईज दोघं सेम, बट ऑटोनॉमी विल बी हायर ऑन द एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेस साइड. ठीक आहे. सो नेक्स्ट इज वर्क लाईफ बॅलन्स. एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये काही अशा पोस्ट आहे जिथे वर्क लाईफ बॅलन्स काय असतो, ऑफन स्ट्रेसफुल असतो. का स्ट्रेसफुल असतो? ऑब्वियस रिझन आहे, कुठे दंगा झाला तुमची पोस्टिंग होते, तुम्हाला तिथे जावं लागतं. एखाद्या पॉलिटिकल लीडरची व्हिजिट असणार आहे, तुम्हाला तिथे जावं लागतं. कुठेही डिस्टर्बन्सेस झाले तर तुम्हाला तिथे जावं लागतं. इलेक्शन ड्युटीज तुम्हाला अटेंड कराव्या लागतात. सो खूप स्ट्रेसफुल लाईफ असतं. असं एक पर्टिक्युलर वर्किंग अवर्स नसतात. वर्किंग अवर्स तर इकडे फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये पण नाही, पण फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये तुम्हाला आवडीचे कामं असतात, कारण की तिकडे यू आर क्लोज टू द नेचर. त्यामुळे इथे वर्क लाईफ बॅलन्स काय असतो, बेटर असतो. इकडे तुम्हाला एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेस, एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तसा वर्क लाईफ बॅलन्स मिळत नाही. एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये लक्षात घ्या, जिथे लोक
ज्या जंगलांना बघण्यासाठी पैसे देतात, तिथे गव्हर्नमेंट तुम्हाला पैसे देणार आहे की तुम्ही ह्या जंगलांची, ह्या फॉरेस्टची काळजी घ्या, तुम्ही इथलं फ्लोरा अँड फाउना वाढवा, त्याचं एन्क्रोचमेंट जे होतात ते टाळा. खूप एक्साइटिंग तुम्हाला इथे जॉब ऑपॉर्च्युनिटी असते, खूप एक्साइटिंग तुमचं वर्क लाईफ बॅलन्स असतं, आणि त्याबरोबर बेटर एकदम बॅलन्स वर्क लाईफ बॅलन्स आपण इथे म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर करिअर ग्रोथ वाईज जर आपण कन्सिडर केलं तर एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये स्टॅग्नंट प्रमोशन आहेत. का स्टॅग्नंट प्रमोशन आहे? लॅटरल एंट्रीज असतात. सपोज तुम्ही डीवायएसपी किंवा डीसी म्हणून, डेप्युटी कलेक्टर म्हणून रिक्रूट झाले, एक पर्टिक्युलर विभाग आहे का तुमचा की तुम्ही आज सामाजिक न्यायामध्ये काम करताय, सामाजिक न्याय विभागात तुमची पोस्टिंग आहे, काय कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये गेले, त्यानंतर सामाजिक न्यायामधनं उद्या उठून तुम्हाला गृहामध्ये जावं लागतं, गृहामधनं उद्या उठून वेगळ्या विभागात तुम्हाला काम करावं लागू शकतं. त्यामुळे हे जे प्रमोशन्स आहेत ते प्रमोशन स्टॅग्नंट असतात. ऑलरेडी कॉम्पिटिशन पण जास्त असतं आणि कॉम्पिटिशनमुळे ते प्रमोशन पण काय असतात, स्टॅग्नंट असतात, लवकर प्रमोशन होत नाही. पण एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये काय असतं, एकच डिपार्टमेंट आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट. फॉरेस्ट डिपार्टमेंट शिवाय तुम्हाला वेगळं कुठे जायचंय का? नाही, फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्येच काम करायचंय. त्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करत असल्यामुळे तुमचे प्रमोशन्स तिथे काय असतात, स्ट्रीमलाईन असतात. स्ट्रीमलाईन म्हणजे काय, टाइमली प्रमोशन असतात. आणि एक जर सुपर ॲन्युएशनचं जर इयर तुम्हाला मिळालं तर यू विल बी व्हेरी लकी. सुपर ॲन्युएशन इयर्समध्ये तुमचा डिरेक्टली 2-3 वर्ष मधले स्किप होतात आणि तुमचे प्रमोशन त्यापेक्षा जास्त फास्ट होत असतात. ठीक आहे. करिअर ग्रोथ वाईज एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेस इज अगेन बेटर. देन कम्स, सो दीज आर द ऍस्पेक्ट्स. आपण एकदा परत बघूयात. प्रिलिम्स वाईज दोघांची प्रिलियम सेम असणार आहे. मेन्स वाईज एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेसची मेन्स खूप इझी आहे बिकॉज देर आर ओनली 2 पेपर्स. इंटरव्ह्यू वाईज एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेसचा इंटरव्ह्यू तो खूप कमी मार्क्सचा आहे, फक्त 50 मार्क्सचा आहे, त्यामुळे तो मोर प्रिडिक्टेबल असतो. नेक्स्ट, टोटल मार्क्स असतात 225 आणि इकडे किती असतात 450. त्याच्यामुळे 450 मार्क्स कमी असल्यामुळे आउटकम देखील आपण प्रिडिक्ट करू शकतो. पोस्ट तुम्ही बघितला, इकडे काही गॅझेटेड पोस्ट आहेत, काही नॉन गॅझेटेड आहेत, पण एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये काय आहेत, सगळ्या पोस्ट काय आहेत, गॅझेटेड आहेत. सिलेबस वाईज कम्पेअर केलं तर एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेसचा सिलेबस खूपच कमी आहे, कॉम्पिटिशन देखील खूप कमी आहे आणि त्यामुळे सक्सेस रेशो काय असणार आहे, खूप जास्त असणार आहे. आणि त्याचबरोबर प्रेस्टिज जर कम्पेअर केलं तर एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये खूप जास्त प्रेस्टिज आहे आणि वर्क लाईफ बॅलन्स काय एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेस थ्रू बेटर असणार आहे आणि करिअर ग्रोथ देखील रेग्युलराइज प्रमोशन तुमचे एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये असणार आहे. ठीक आहे. तर एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेसचा पॅटर्न बघूया. प्रिलियम एक्झामिनेशन, मेन्स एक्झामिनेशन, स्टेज 2 विल बी मेन्स एक्झामिनेशन, स्टेज 3 विल बी इंटरव्ह्यू अँड स्टेज 4 विल बी फिजिकल टेस्ट. हा एक टप्पा किंवा ही एक स्टेज काय इथे ॲडिशनल आहे बाकी एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसपेक्षा. तर एक एक स्टेज आपण थोडंसं बघूयात. स्टेज 1 मध्ये आपण मागे बघितलं प्रिलिम्स काय असते दोघांची सेम असते. जेएस पेपर 1 ज्याला म्हणतो आपण 200 मार्क्स, दॅट इज युअर मेरिट पेपर और कंपल्सरी पेपर. आणि जीएस2 काय असतो तुमचा सीसॅट पेपर, दॅट इज युअर क्वालिफाईंग पेपर. एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस आणि फॉरेस्ट सर्व्हिसेस दोघांसाठी हा टप्पा किंवा स्टेज 1 कॉमन असते. स्टेज 2 काय असतं एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये फक्त 2 पेपर, ऑप्शनल सब्जेक्ट 1 अँड ऑप्शनल सब्जेक्ट 2, 200 मार्क्स इच. त्यानंतर स्टेज 3 काय असते पर्सनॅलिटी टेस्ट. एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये पर्सनॅलिटी टेस्ट किती मार्क्सची असते 50 मार्क्सची. आणि स्टेज 4 असते फिजिकल टेस्ट. फिजिकल टेस्टमध्ये काय करायचं आहे तुम्हाला बघा, कम्पेअर जर केला आता पीएसआयचं फिजिकल तुम्ही बघितलेलं असेल तर तुम्हाला पीएसआयचं फिजिकल आणि इथे किती डिफरन्स आहे. इथे काय करायचं फक्त मेल कॅन्डिडेटला 25 किलोमीटर्स वॉक करायचं आहे दॅट टू इन 4 hours आणि फिमेल कॅन्डिडेटला 14 किलोमीटर वॉक करायचं आहे. वॉक करा, रन करा, व्हॉट एव्हर यू लाईक. तर फिमेल कॅन्डिडेटचं 14 किलोमीटर्स फक्त वॉक करायचं आहे अँड दॅट टू इन 4 hours. किती इझी टास्क आहे, इझी आहे. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, सपोज कुठलाही कारण असतो, तुमचा ॲक्सिडेंट झाला, तुम्ही आजारी पडले, त्यामुळे तुम्ही ते किंवा तुम्ही तिथे ज्यावेळेस गेलेले आहेत फिजिकल टेस्टसाठी आणि त्या फिजिकल टेस्टला गेलेले असताना तुम्ही चक्कर येऊन पडलात, कुठलाही एक अनफॉर्च्युनेट रिझन असू द्या, तर त्या अनफॉर्च्युनेट रिझनमुळे जर तुम्हाला तो टास्क कंप्लीट करता आला नाही फिजिकल टेस्टचा, तर तो फिजिकल टेस्ट तुम्हाला पुढच्या बॅचच्या वेळेस परत करावं लागतं. ते एक पूर्ण वर्ष तुमचं वाया जातं. जोपर्यंत तुम्ही फिजिकल कंप्लीट करत नाही तोपर्यंत तुम्हाला जॉईनिंग मिळणार नाही. इवन दो इट्स अ क्वालिफाईंग स्टेज, बट तुम्हाला ती क्लिअर करावी लागते, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि नेक्स्ट टाइम ज्यावेळेस सपोज ह्या वर्षी तुम्हाला फिजिकल कुठल्याही कारणास्तव देता नाही आलं, तर नेक्स्ट स्टेजला नेक्स्ट इयरला ज्यावेळेस नेक्स्ट बॅच येईल तेव्हा जर तुम्हाला फिजिकल परत द्यावं लागलं आणि त्यावेळेस जर तुम्ही ते क्लिअर करू शकले नाही, सेकंड टाइम पण जर तुम्ही क्लिअर करू शकले नाही, तर तुमचं ती पोस्ट डिबार होते. तुम्हाला त्या पोस्टसाठी कन्सिडरेट केलं जात नाही, तुम्ही त्यातनं डिबार होतात आणि तुम्हाला स्टेज 1 प्रिलियम मेन्स इंटरव्ह्यू अगेन सगळ्या स्टेजेस क्लिअर करावे लागतात. ओके. सो फिजिकल टेस्ट लक्षात ठेवायचे. नागपूरला फिजिकल टेस्ट होते तुमचे, अतिशय
बघा, तुम्ही कोणालाही विचारा, जितके ऑफिसर असतील महाराष्ट्र शासनाअंतर्गत, जितके काही विभाग आहेत, जितके काही डिपार्टमेंट आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंट इतकं कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट कुठलंच नसणार आणि तेवढंच एक्साइटिंग काम करण्यासाठी एक्साइटिंग डिपार्टमेंट कुठलंच नाही. तुम्ही कोणालाही विचारा, जे ऑलरेडी DC DYSP असतील त्यांनाही विचारा की कुठल्या पोस्ट बेटर आहे. ओके, तर तुम्हाला फार व्यवस्थित तिथे कोऑपरेट केलं जातं. ज्यावेळेस तुमची नागपूरला फिजिकल टेस्ट होते, सकाळी 5 वाजता तुम्हाला तिथे रिपोर्टिंग करायचं असतं, 6 वाजता तुमचं वॉकिंग सुरू होतं. जरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मे जूनच्या कालावधीमध्ये जरी फिजिकल तुमचं आलं असेल तरी तो काही इतका फरक पडत नाही, कारण की सकाळी 6 वाजता तुम्ही सुरू करतात आणि अराउंड 10 o'clock पर्यंत तुमचं ते फिजिकल वॉकिंग और रनिंग वॉट एव्हर जे असणार आहे ते तुम्हाला कंप्लीट करायचं असतं. मध्ये मध्ये ज्यावेळेस तुम्ही हे फिजिकल करता तर त्या पिरियडमध्ये तुम्हाला तिथे पाणी देखील दिलं जातं, ग्लुकोज प्रोव्हाइड केलं जातं, बिस्किट्स वगैरे प्रोव्हाइड केले जातात आणि ग्रुपमध्ये तुम्ही वॉक करतात. असं नाही की ही कॉम्पिटिशन रेस वगैरे नाही, सगळे तुम्ही ग्रुपमध्ये वॉक करतात. त्याच्यामुळे ते ग्रुपमध्ये वॉक केल्यामुळे इझिली कम्प्लीट होतं. तर तो इतका हार्ड टप्पा नाही आहे. फक्त लक्षात ठेवा, एकदा जर तुम्ही बाद झाले तर दुसऱ्यांदा चान्स मिळेल, दुसऱ्यांदा बाद झाले तर तुमची पोस्ट खारिज केली जाते. ठीक आहे. सो फक्त 2च टप्पे जे आहेत ते मेरिट टप्पे आहेत. कुठलं? जो स्टेज 2 ज्याला आपण मेन्स एक्झामिनेशन म्हणतो, आणि स्टेज 3 दॅट इज इंटरव्ह्यू, 400 मार्क्स अँड 50 मार्क्स. तो आउट ऑफ 450 मार्क्स तुमची रँकिंग डिसाईड केली जाईल. ओके, लक्षात ठेवा, आउट ऑफ 450 मार्क्स. आणि हे जे 450 मार्क्सचे पेपर असणार आहे, इंटरव्ह्यू तुम्ही मराठी किंवा हिंदी किंवा इंग्लिश, तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल त्या लँग्वेजमध्ये देऊ शकतात. पण मेन्स एक्झामिनेशन मात्र फक्त इंग्लिशमध्येच आहे, बिकॉज सायन्स ग्रॅज्युएशनशी रिलेटेड ही पोस्ट आहे. सायन्स ग्रॅज्युएटर्स फक्त अलाउड आहेत. तर त्यामुळे ऑब्वियस रिझन्स आहे आणि सगळ्या टर्मिनॉलॉजीज देखील इंग्लिशमध्येच आहे. तर तुम्ही मराठीत हे लिहू शकत नाही. म्हणून MPSC फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये जे मेन्स एक्झाम आहे ती तुम्हाला इंग्लिशमध्ये जायची. इंग्लिशमध्ये जरी लिहायची असेल तर त्यात घाबरण्यासारखं काही नाही. खूप तुम्हाला आपण म्हणतो ना की हाय फंडू इंग्लिश वगैरे नको आहे. बेसिक शॉर्ट सेंटेन्सेस असतील तरी चालतील. फक्त तुमच्या कॉन्सेप्ट तुम्हाला ज्या कळालेल्या आहेत त्या तुम्ही प्रॉपर प्रेझेंट करतायत की नाही, एक्झामिनरला ते कळतंय की नाही, की याला या कॅन्डिडेटला नॉलेज आहे, हा प्रॉपरली प्रेझेंटेड करतोय, याला डायग्राम्स आपण व्यवस्थित काढतोय की नाही, इतकंच त्याला कन्वे करायचं. ज्यावेळेस मी ही फॉरेस्ट्री ऑप्शनलची बॅच रन करतोय किंवा इतर ऑप्शनच्या बॅचेस देखील आपण रन करतोय, तर त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या करून घेणार आहे. तो त्यामुळे तुम्हाला त्यात घाबरायचं नाही. जितकं मी सांगतोय, मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला, कोणीच गॅरंटी देणार नाही. मी ज्या 1600 पेजेसच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करतोय त्या जर तुम्ही थरोली माझ्याकडनं समजून घेतल्या, नुसत्या वाचून होणार नाहीत, कारण की त्याच्यात बऱ्याचशा डायग्राम्स आहेत, टेक्निकल टर्म्स आहेत. तर तेवढं तुम्ही माझ्याकडनं करून घ्या. 100% सांगतो, आउट ऑफ 200 मार्क्स फॉरेस्ट ऑप्शनल पर्टिक्युलरली मी सांगू शकतो, फॉरेस्ट ऑप्शनलमध्ये आउट ऑफ 200 मार्क्स 140+ मार्क्स येण्याची जबाबदारी माझी. 140 काय, इव्हन 150 पण तुम्ही क्रॉस करू शकता जर तुमचं हँडरायटिंग पण चांगलं असेल तर. ठीक आहे. सो हे 4 टप्पे होते MPSC फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये. तर याच्यावरनं कन्क्लुजन काय निघतं? फॉरेस्ट सर्व्हिसेस इज अ स्मार्ट शॉर्टकट टू प्रेस्टिज अँड पॉवर. ओके, सो दॅट्स द कन्क्लुजन. आपण फर्स्ट क्वेश्चन बघितला, व्हाय MPSC फॉरेस्ट सर्व्हिसेस इज मच बेटर दॅन द रेग्युलर सिव्हिल सर्व्हिसेस. इथपर्यंत क्लिअर आहे. तर यानंतरचं दुसरं लेक्चर आहे, तर त्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण बघूया हा सेकंड क्वेश्चन तिथे बघणार आहोत की व्हाय फॉरेस्ट्री इज द बेस्ट ऑप्शनल सब्जेक्ट. बाकी ऑप्शनल आहेतच, आपल्याला टोटल 14 ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट दिलेली, पण त्यापैकी MPSC फॉरेस्ट्री ऑप्शनल काय बेटर आहे हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर ठीक आहे, बाकीचं आपण पुढच्याच लेक्चरला बघूयात.